माझी एक पेशंट जिला स्तनाचा कॅन्सर होता, तिने स्वतःहून एक प्रतिसाद दिला आहे जो भरपूर जणांना ट्रीटमेंट घेण्यासाठी प्रोत्साहित करेल. अवश्य पहा. पहिले गाठ माहिती झाली माहिती झाली त्यावेळेस दवाखान्यात आलो आम्ही, पण आल्याच्या नंतर कळाल्यावर थोडंसं हे वाटलं मला. गाठ किती दिवसापासून? एक वर्ष झालं असेल गाठीला. दाखवलं कुठेच नव्हतं? नाही, याच्या आधी दाखवलंच नाही. माजलगावलाच एकदा हे केलं आम्ही, सोनोग्राफी केली आणि मॅडमनी सांगितलं. मग नंतर तुम्ही आमच्या इकडे आल्यापासून तुमचा अनुभव कसा होता हॉस्पिटल? इकडे आल्यापासून ह्या दवाखान्यात आलं होतं, तुम्हाला भेटलो होतं आम्ही, तर मला वाटलंच नाहीत की या मॅडम असतील. मला घरच्यासारखंच तुम्हाला वाटलं. मी काही पण तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगत राहिले आणि तुम्ही मला ट्रीटमेंट देत राहिला. मग तुम्हाला भेटल्यापासून तर मला वाटलंच नाही की हे माझा आजार झालाय म्हणून. मी कधीच मनावर पण घेतला नाही हे आजार. किमो किती झाली तुमचे? माझे ऑपरेशनच्या आधी 4 झाले आणि नंतर ऑपरेशन झालं आणि नंतर 4 केमो दिले. 21 केमो मध्ये त्रास झाला, पण मॅडमनी सारखं मला ट्रीटमेंट देत राहिल्या. औषध गोळ्या कशा घ्यायच्या कशा नाही हे मॅडम नुसार आम्ही केलं. मला मग त्याचा पण त्रास झाला नाही काहीच. आणि रेडिएशन पण झालं? रेडिएशन 25 झाले माझे. आता सध्या आपण हे म्हणू शकतो की तुम्हाला कुठल्याच प्रकारचा आजार शरीरात उरलेला राहिलाच नसणार मला. आणि बाकीच्या ज्या फिमेल्स असतील त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की एवढे दिवस असं घरी बसण्यापेक्षा जर हॉस्पिटलला गेलो तर हा कॅन्सरचा जो आजार आहे हा पूर्ण बरा होऊ शकतो? मी सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही दवाखान्यात यायचं आणि खचायचं नाही मनाने. एक तर मानसिकता ठेवायची जास्त माणसाची आणि आपल्या मॅडमवर सरवर विश्वास ठेवून हे करायचं. पूर्ण ट्रीटमेंट कम्प्लीट करायची आणि ह्याच आजारातून बाहेर पडतच माणूस खुश राहायचं परत पुन्हा. ह्याच्यात मेन गोष्ट ते महत्वाचं. कॅन्सर म्हणजे बरा होणार नाही असं नाही, हे बरा होतोच. पूर्ण बरा होऊ शकतो. थँक्यू मॅडम. तुमचं पण खूप खूप आभारी मी.